नमस्कार मित्रांनो, मी हाडके सर. आज या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती जी का आता सुरू झालेली आहे आणि त्यातला टप्पा क्रमांक 3 प्राधान्यक्रम लॉक करणे या विषयासंदर्भात मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, जी चुकी आम्ही केली, जी चुकी 2017 मध्ये 2024 मधल्या बऱ्याच कॅन्डिडेटनी केली, ती चुकी तुम्ही करू नका यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. निश्चितपणाने सर्वांनी आपला हा हाडके सर यूट्यूब चॅनल आहे, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक शेअर करा. ठीक आहे मित्रांनो, आता टप्पा क्रमांक 1 शिक्षक भरतीचा जी काय पवित्र पोर्टलवर नोंदणी आणि रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहे, काही दिवसामध्ये संपेल. टप्पा क्रमांक 2 जाहिराती येतील. टप्पा क्रमांक 3 तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत. परंतु हे लॉक करताना तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायची आहे मित्रांनो. त्याचं कारणच आहे की एकदा जर तुम्ही प्राधान्यक्रम लॉक केले, काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहिराती असतील त्या तुम्हाला येतील, परंतु कोणती पदस्थापना घ्यायची, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद का काय अशा संस्था आहेत की ते तुम्हाला तुमच्या गुणांवर तुमची निवड करणार आहेत. या संदर्भात हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, मी सुरू करतोय आपल्या मुख्य विषयाला की प्राधान्यक्रम देताना कोणती काळजी घ्यायची. प्राधान्यक्रम जे काय तुम्ही देणार आहेत मित्रांनो, ते प्राधान्यक्रम देताना तुम्ही तुमचा गुणांचा अजिबात विचार करायचा नाही. पहिला मुद्दा, तुम्हाला किती मार्क आहेत याकडे अजिबात पाहायचं नाही. प्राधान्यक्रम देताना तुम्ही तुमच्या स्वतःचा पहिल्यांदा तालुक्यामध्ये जी काही नगरपालिका असेल तर ती नगरपालिका तुम्ही देऊ शकता. काहींना वाटेल की बाबा आपण आपल्या पहिला जो काय प्राधान्यक्रम आहे तो आपण जर आपल्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका असेल तर महानगरपालिका देऊ शकता. तिसरा, जर काही जिल्हा परिषद आले असतील जागा तुमच्या जिल्ह्यामध्ये, निश्चितपणाने येतीलच, तर ते तिसरा तुम्ही जो काही प्राधान्यक्रम आहे तो तुम्ही जिल्हा परिषद देऊ इच्छिता. परंतु याच्यामध्ये जरी कोणाला वाटत असेल की बाबा मी पहिला प्राधान्यक्रम मी जिल्हा परिषद देऊ शकता तुम्ही तुमच्या, परंतु हे देत असताना तुम्ही स्वतःच्या ठिकाणापासून जे काय जवळजवळचे तालुके असतील, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, अशा पद्धतीने देत जा. आणि नंतर सगळे झाल्यानंतर तुम्ही संस्थेचे ते प्राधान्यक्रम लॉक करायचे. मित्रांनो, याच्या पाठीमागे बऱ्याच गोष्टी आहेत, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु मित्रांनो, जर तुम्ही पहिला प्राधान्यक्रम नगरपालिका दिला, स्वतःच्या तालुक्यात असेल तर द्यायचा. अदरवाईज नाही, जर तुम्ही तुमचा पहिला प्राधान्यक्रम हा जिल्हा परिषद द्या, नाहीतर स्वतःच्या जिल्ह्यातली महानगरपालिका हा प्राधान्यक्रम द्या. त्यानंतर दुसरा प्राधान्यक्रम, समजा तुम्ही जर तुमचे पहिले प्राधान्यक्रम स्वतःच्या जिल्ह्यातले देऊन झाले, दुसरा प्राधान्यक्रम देताना त्यानंतर दुसरा जो काय असेल तो शेजारचा जिल्ह्यातील जिल्हा परिषद हा प्राधान्यक्रम द्या मित्रांनो. त्यानंतर त्यामध्ये महानगरपालिका असेल महानगरपालिका द्या, त्यानंतर नगरपालिका द्या. याच्या प्राधान्यक्रम देताना मी सांगणारच आहे यानंतर की बाबा जिल्हा परिषद का द्यायची, नगरपालिका उशिरा का द्यायचा, महानगरपालिका नंतर का द्यायचा, यावर मी बोलणारच आहे. परंतु हे देत असताना तुम्ही तुमच्या मार्कांचा अजिबात विचार करू नका. प्राधान्यक्रम देत असताना तुम्ही तुमच्या स्वतःच्या मूळ ठिकाणापासून जे लांबपर्यंत तुम्ही जे काही जिल्हे असतील तेथे द्या. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही प्राधान्यक्रम सर फक्त 10-15 देऊ का, 20-25 देऊ, नाही. प्राधान्यक्रम तुम्हाला जेवढे जनरेट होतील ते सगळेच्या सगळे द्यायचे. कारण नोकरी एका मार्कावरनं बरेच जण 2017, 2023, 24च्या भरतीत राहिलेले आहेत. त्यामुळं आपण प्राधान्यक्रम देत असताना जेवढे आपल्याला जनरेट होतील, आपल्या जी काय आहे आपली व्यावसायिक क्वालिफिकेशन आहे, शैक्षणिक क्वालिफिकेशन आहे, त्याच्यावरती आपल्याला जेवढे जनरेट होतील तेवढे जनरेट करायचे आणि सगळेच्या सगळे प्राधान्यक्रम द्यायचे. आणि जे काय मुलाखतीचे आहेत तेही तुम्ही द्यायचेच. परंतु हे जे काय आपले गुणांवरती आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे काय असतील त्या संदर्भातही मी सांगत आहे. मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्राधान्यक्रम सर सांगतायत की बाबा पहिल्यांदा स्वतःच्या तालुक्यात नगरपालिका असेल तर तोच का द्यायचा, आणि जर स्वतःच्या जिल्ह्यामध्ये नगरपालिकांच्या जागा नसतील किंवा स्वतःच्या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच नगरपालिका आहेत, पहा जर एखादा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये 5 ते 6 नगरपालिका आहेत आणि तिथे सगळीकडे बऱ्यापैकी एक जागा आलेली आहे आमच्या कॅटेगरीची, मग आम्ही आमच्या तालुक्यातलीच फक्त नगरपालिका का द्यायची, दुसऱ्या तालुक्यातली नगरपालिका का नाही द्यायची, ती समजा लांब असेल मग का द्यायची नाही. तर त्याचं कारण सांगतो मित्रांनो. जी चुकी बऱ्याच उमेदवारांनी केलेली आहे आणि आता त्यांना बऱ्याच गोष्टी त्यांना आता म्हणजे त्या येत आहेत, परंतु आम्ही ज्या चुका केल्या त्या तुम्ही चुका करू नये म्हणूनच तुमच्यापर्यंत सांगतो. मित्रांनो, नगरपालिका म्हणलं तर हे जे काही नगरपालिका जे काही प्राथमिक शिक्षक असतील त्यावरती त्यांची नगरपालिकेची जी काही बदली आहे ती बदली प्रोसेस थोडीशी ऑनलाईन नाही, जी जिल्हा परिषदेची ऑनलाईन आहे. म्हणून
माझं सांगणं आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या जवळची नगरपालिका असेल तरच तुम्ही पहिला प्रेफरन्स द्या, नाहीतर अदरवाईज तुम्ही जिल्हा परिषद द्या, नाही तर महानगरपालिका द्या. आता नगरपालिकेचा विषय घेतला मित्रांनो, तर नगरपालिकेची बदली ही जिल्ह्यामध्ये जर 4 ते 5 नगरपालिका असतील तर तेथे एका नगरपालिकेतून दुसऱ्या नगरपालिकेत नगरपालिकेमध्ये प्राथमिक शिक्षकांची बदली होत नाही. कारण तो GR आहे, 1/2022चा GR आहे की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात कोणत्याही नगरपालिकेला अदरवाईज महानगरपालिकेला नगरपालिके टू नगरपालिका किंवा नगरपालिके टू महानगरपालिका किंवा महानगरपालिका टू नगरपालिका हे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या जिल्ह्यामध्ये बदली होत नाही. हा शासन निर्णय आहे. त्यामुळं ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. बरं, नगरपालिकेची बदली ही ऑनलाईन पद्धतीने होते का? तर नाही. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नगरपालिकेची ऑनलाईन बदली होती का, की जी आता सध्या जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन बदली होत्यात? आहे का तसं काय ॲप? नाही. बरं ठीक आहे. जिल्हा परिषद आणि नगरपालिका यांच्यामध्ये फरक काय? तर जिल्हा परिषदेला NPS सिस्टीम आहे मित्रांनो. NPS नगरपालिकेला आहे का? तर नगरपालिकेचं वेतन हे पूर्ण भेटतं त्यांना, जे कोणतीही आता सध्या तरी कपात होत नाही. म्हणजे नगरपालिकेचं जे काही मानधन आहे, म्हणजे आपण म्हणतो पेमेंट आहे आपलं, सॅलरी, ती पूर्ण हे होते. आपली कोणतीही नगरपालिकेतली जे काही शिक्षक असतील त्यांची जे काही वेतन आहे ते कपात होत नाही. त्यांना NPS नाही किंवा DCPS नाही. त्यामुळे ही गोष्ट आहे मित्रांनो. नगरपालिकेला जे प्राधान्यक्रम देतील त्यांनी थोडासा हा गोष्टीचा विचार करा. दुसरं गोष्ट पाहू पुन्हा जिल्हा परिषद मित्रांनो. जिल्हा परिषद समजा आता आपण स्वतःच्या जिल्ह्यात तिथं जिल्हा परिषद देणार प्राधान्यक्रम, परंतु दुसऱ्या जिल्ह्यात आपण प्राधान्यक्रम दिला. समजा आपल्या स्वतःच्या जिल्ह्यातले जे काही प्राधान्यक्रम आहेत ते दिले, नंतर आपण दुसरा जे काही जिल्हे आहेत, शेजारचा जिल्हा असेल तेथे आपण प्राधान्यक्रम दिले. प्राधान्यक्रम देत असताना तिथे जिल्हा परिषदेचा पहिला प्राधान्यक्रम द्या. त्याचं कारण पण सांगतो. भविष्यात आता जरी आता जिल्ह्यात जे काय तालुके तेथे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या होतात. भविष्यात जिल्हा परिषदेचे जे काही आहेत की आता एक GR आला होता की जिल्हा परिषदेचे जे काही हे असतील आता शिक्षक लागतील त्यांना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली होणार नाही. आता आलेलं आहे जे 2022-23-24 लागलेले आहेत ते अशी. परंतु कदाचित ह्यामध्ये बदल होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्ही जरी शेजारची जिल्हा परिषद घेतली तेथे लागला, भविष्यात हा GR थोडासा ही झाला तर तुम्ही येऊ शकताय. त्यानंतर तुम्ही जे काही शेजारचा जिल्हा असेल तिथे महानगरपालिका द्या. महानगरपालिका दिला तर तुम्ही महानगरपालिकेतून तुम्ही तुमच्या इथल्या स्वतःच्या जे काही जिल्हा आहे त्या जिल्ह्यातल्या नगरपालिकेत तुमची बदली होऊ शकते, किंवा तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका असेल तेथेही तुम्ही येऊ शकता. परंतु तुमचा जो काय आहे तो जिल्हा वेगळा पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून नगर विकास विभागाअंतर्गत जे काही नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, येथे जर तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यात जर निवड झाली तर तुम्हाला त्या स्वतःच्या जे काही भेटलं असेल पदस्थापना किंवा आस्थापना तेथून त्या जिल्ह्यामध्ये नगरपालिकेत किंवा महानगरपालिकेत बदली होत नाही. तुम्हाला NPS लागू नाही, तुमच्या ऑनलाईन बदल्या नाहीत. त्यामुळे माझं स्पष्ट सांगणं आहे मित्रांनो की 2017 म्हणजे 2017ची जी भरती आली 2019ला जॉईन झाली, 2023-24ची जी भरती आली, ज्यांना चांगले मार्क आहेत त्यांना खरंच की बाबा वाटते की आपण आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला मार्क म्हणजे जागा ही होईल, आपल्याला मिळू शकेल, त्यांनी दिले तर चालतील प्राधान्यक्रम. परंतु थोडीशी ह्या काही गोष्टी आहेत त्या समजून घ्या मित्रांनो. त्यामुळे प्राधान्यक्रम देताना तुम्ही ही चूक अजिबात करू नका. त्यावेळेस जे प्राधान्यक्रम जनरेट होतील त्यावेळेस निश्चितपणे आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करेलच मित्रांनो. आणि हे करत असताना तुम्ही पण जर कोणाला एखाद्याला पुढील परीक्षेचा अभ्यास करायचा असेल, त्याला वाटत असेल की बाबा मला कोणताही तालुका भेटला तरी चालते, तुम्ही नगरपालिका ऑप्शन देऊन टाका. तुम्हाला महानगरपालिका द्यायची असेल, तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जर कोणता थोडंसं काय तुमचं म्हणजे गोष्टी करायच्या असतील अभ्यास वगैरे काय तर तुम्ही देऊ शकताय. परंतु हे जे काही मी सांगितलं त्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा आहेत की नगरपालिकेचं म्हणलं तर तुम्हाला NPS नाही आहे, ऑनलाईन बदल्या नाहीत, ह्या पण गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या. आणि नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत ना त्या तालुक्यामध्ये तुमच्या काय 2-3 असतील, 5-6 असतील, काहीमध्ये बऱ्याच आहेत नगरपालिकेच्या शाळा. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही थोड्याशा समजून प्राधान्यक्रम लॉक करा किंवा जनरेट केल्यानंतर हे लॉक करा. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मला मित्रांनो तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि मित्रांनो वेळोवेळी शिक्षक भरती म्हणलं तर हाडके सर तुमच्यासाठी निश्चितपणाने कायम ऑनलाईन असतंच. त्यामुळे सर्वांनी आपला हाडके सर यूट्यूब चॅनल आहे, हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.